नमस्कार मित्रांनो, मी विनोद कवराम जाधव. कालच्या व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे की निफ्टी खाली यायची शक्यता आहे, जसं की रिलायन्स PVR, आयनॉक्स, SBI लुकिंग वीक, सेल, टाटा मोटर्स, एक्झिट फ्रॉम सेल, टाटा मोटर्स, सो दॅट मार्केट विल कमिंग डाऊन असं मी तुम्हाला सांगितलं होतं. NCC पण वाटत होता खाली येईल, सो दॅट त्याप्रमाणे निफ्टीच्या लेवल्स जर पाहिलं तर निफ्टीचा आजचा लो हा काल मी सांगितलं की 531 इज अ सपोर्ट लेवल. हे पहा मित्रांनो, 31,500 एक्झॅक्टली 24,531 इज अ सपोर्ट लेवल. आणि आजचा लो जर पाहिला, रिसेंटचा लो जर पाहिला, तर 24,530 लाच मार्केट क्लोज झालेलं आहे, आसपासच क्लोज झाले. त्यामुळे मित्रांनो, लेवल्स लक्षात घ्या. लेवल्स खूप महत्वाचे आहेत. आजचा हाय जो होता तो 24,671 आणि आपला जो रेजिस्टन्स होता 24,693, जवळपास तिथेच, आणि तिथूनच मार्केटनी टर्न घेऊन तो खाली आलेला आहे आणि 24,530 ला थांबलेला आहे. मित्रांनो, लेवल्सवर लक्ष द्या. खूप चांगल्या लेवल्स बनतात, ते खूप चांगलं प्रॉफिट घडत आहे आणि खूप जणांना पाठवत जा, जेणेकरून त्यांनाही चांगला प्रॉफिट होत राहील. तर आता आपण 13 तारखेच्या लेवल्स काय होतील त्याप्रमाणे आज आपण पाहूया. 13 तारखेचा मेक और ब्रेक लेवल असेल निफ्टीची 24,583. इट मीन्स 24,583च्या आसपास मार्केट केलं, त्याच्यावरती राहिला तरच बाईंग आहे, त्याच्या खाली राहिलं तर सेलिंग प्रेशर वाढणार आहे. मग सेलिंग प्रेशर वाढणार तर कितपत येईल, तर फर्स्ट टार्गेट जर विचाराल मला सेलिंगचं, तर 24,491 अँड सेकंड टार्गेट 24,453. या लेवल्स आहेत, लक्षात घ्या. 24,583च्या बिलो राहिला तर 24,491 अँड सेकंड टार्गेट इज 24,453. याप्रमाणे मार्केट मूव्ह करू शकतो. आणि जर याच्यावरती राहिलं तर फर्स्ट टार्गेट राहील 24,693. जर याच्या अबव राहिलं, सो फर्स्ट टार्गेट इज 24,639 and second target is 24,731. या दोन लेवल लक्षात ठेवा, 24,639, 24,731. माझ्या अंदाजे उद्याचं जर मार्केट पाहाल तर सेलिंग प्रेशर जास्त वाटतंय मला, आणि जर तो विचार केला तर मार्केटचं माझं टार्गेट वाटतंय 24. फर्स्ट टार्गेट जे लोअर टार्गेट आहे 24,491 अँड 453 अचीव होऊ शकतं. सो मार्केटमध्ये ब्लॅक फ्रायडे व्हायची शक्यता वाटत आहे. इट इज नॉट कंपल्सरी की होईलच, वाटत आहे. बँक निफ्टीचे मेक और ब्रेक लेवल आहे 53,309. मेक और ब्रेक लेवल काय आहे 53,309. above 53,309 first target is 53,444 and 53,671. above this level 53,444 and 53,673. अँड याच्यानंतर जर पाहिलं तर बिलो दिस लेवल जर पकडलं 53,309 बिलो दिस लेवल, द फर्स्ट टार्गेट इज 53,000 अँड सेकंड टार्गेट इज 52,900. 53,000 अँड 52,900 असे दोन टार्गेट अचिवेबल होऊ शकतात. अदानी ग्रुप हा चांगल्या प्रकारे वरती चाललेला आहे. अदानी एंटरप्राइजेस, अदानी सोल्युशन, आणि या ग्रुपला आता थोडंसं डिमांड परत यायला लागले. आपण अदानी ग्रुपचा विचार करूया. अदानी एंटरप्राइजेस जर 2530च्या वरती राहिला तो पुन्हा 2700 आणि 2800 जायची शक्यता जास्त आहे. लक्षात ठेवा मित्रांनो,
अदानी एंटरप्राइजेस 2530 वरती राहील तर पुन्हा एकदा 2700 आणि 2800 जायची शक्यता जास्त आहे. सगळे अदानी ग्रुप बघा, अदानी सोल्युशन, अदानी पोर्ट, अदानी ग्रीन, अदानी पॉवर, अदानी सोल्युशन, हे सगळे परत त्याच लेवलला यायला लागलेत आणि पुन्हा ब्रेकआउट देऊन स्मॉल इथे ब्रेकआउट देऊन पुन्हा वरती जायची शक्यता जास्त आहे. आता आपण बघूया, काल परवा मी 2-3 स्टॉक सांगितले की ते खाली पडतील. कालच सांगितलं होतं की एक्झिट फ्रॉम सेल टाटा मोटर्स. टाटा मोटर्स पडलाय का? तर टाटा मोटर्स पाहूया. हो, टाटा मोटर्स जवळजवळ 1.5% खाली आलाय, 12 रुपये खाली पडलाय. आरईसी पडलाय का पाहूया. येस, आरईसी जर हाय पासून विचार केला तर आरईसी बऱ्यापैकी आजचा जर विचार केला तर आरईसी जवळजवळ 12 रुपये खाली आलाय, तोही 2% पर्यंत खाली आलाय. एसबीआय पाहूया. मी सांगितल्याप्रमाणे की एसबीआय पण जाईल खाली, काल बोललो होतो. तर एसबीआय पडलाय का? सेम एसबीआय 1% खाली होता. त्यानंतर सीजी पॉवर पडलाय का पाहूया. सीजी पॉवर तोही खालून वरती आलेला आहे. तोही बऱ्यापैकी जवळजवळ 783चा ओपन होता आणि 787चा हाय मारला, लो मारला 772चा. इट मीन्स 10 ते 12 रुपयाची याची डाऊनची मुवमेंट आली होती. त्यानंतर नायका पडलाय का, एनसीसी पडलाय का पाहूया. एनसीसी जवळजवळ 5 रुपये खाली होता. सो दॅट मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या लेबल्स खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि याला फॉलो करत राहा. कॅम्प्स वाढलाय, की डीमार्ट वाढला, व्हीईडेल वाढला होता, सीडीएसएल वाढला होता. तर मित्रांनो मला सांगायचं तात्पर्य की लाईक आणि शेअर जरूर करा, मित्रांना भरपूर जणांना पाठवा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि आपल्या लेबल्स ह्या सगळ्यांना कळतील. दिलेल्या माहितीवर समाधानी असाल, लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.